सम्या पम्या वाचाऱ्यानो ए भाडं द्या वाचाऱ्या भाडं द्या भाडं निघ आहे ते काय नीट चल तिकडे नाही ते काय सकाळ सकाळ साला डांबर गोळ्या विकायला आलाय कोणतरी तिथे समोर अरुण कदम राहतात त्यांना विका. अरे बोलतोस काय बाहेर काढ त्याला. हा हा जातो जातो वाचाऱ्या चालता हो परत दिसू नको इथे गल्लीत. ए वाचाऱ्या अरुण कदम कोण? मी अरुण कदम आहे. तिकडे कुठं वाचन मला पाठव. मालक तुम्ही हम्या मालक आले मालक. सॉरी सॉरी ते कसं ब्लर झालात ना थोडे त्यामुळे कळलं नाही तुम्ही आलाय ते. सॉरी ब्लर काय झालं एक छोटस कधी कधी काय होतं माहितीये का एकदम म्हणजे थोड्यात त्याचा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही मनावर घेऊ नका एकदम. तुम्हाला बोल एक मिनिट बोलू नका वाचडून तुम्ही बोलायला लागलं का मला गंडवता वाचड्यानो. नो डिस्कशन ओनली फॉर रेंट. आय टेक रेंट ओके. नो क्षुल्लक वर्ड्स माउथ ओके. अरे बोला वाचड्यानो बोला काहीतरी. आता तुम्हीच एवढं फाडफाड इंग्रजी फाडलत ना नो वर्ड्स फ्रॉम माउथ वगैरे तर आम्ही बोलणार कसं पुढे कसं करणार. अरे वाचड तुम्ही काय बोलला नाही तर विषय कसा पुढे सर्कल. बोला वाचड भाडं द्या वाचड भाडं माझं भाडं द्या. तू आत होतास गेला नाहीस आता गेलास वाचाऱ्यांना मालक. पम्या श्रम्या नाही मी सांगणार होतो कदाचित थोडासा वेळ झाला. अरे वाचड मी ह्याला ओळखतो. अरुण कदम. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या आटपाट नगरीची सहल घडवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी एका पाळीव प्राण्यामुळे नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये येणार आहे एक वादळ. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचं तुफान अनुभवण्यासाठी जे घेऊन मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी अँड वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. ऐका ना जरा हिंग आणून देता का हो. अगं नाहीये वेळ आता खूप काम आहे वाणे. प्लीज 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 ना खालीच आहे ना वाण्याचं दुकान प्लीज. संडे असून काम करतोय मी. पूर्वीचे दिवस नाही राहिले आता. पूर्वीचे आता प्रसाद ओक साहेब नाही आहेत. म्हणजे ते खूप स्वभावने चांगले होते. आता सई तामणकर मॅडम आलेले आहेत. बाप रे त्या म्हणजे ना त्या स्ट्रिक्ट आहेत बाबा. बापरे ऐका ना प्लीज जा ना खालीच आहे ना प्लीज आणा ना ओ हिंग प्लीज आणा. ऑनलाईन मागव ना 2 मिनिटात येतो. ऑनलाईन मागवतो. ऑनलाईन नको प्रत्येक गोष्टीला 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. आता 100 रुपयाच्या हिंगाला 250 रुपये चालतील का दिलेले. हिंग न घालता भाजी कर. ना ना 15 मिनिटं थांब. 17 मिनिटं थांब. 17 मिनिटांनी आणतो. जातो मी लगेच जातो. थांब 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 थांब. कुत्रा कसा आला दरवाजा उघडा ठेवतेस नाही मी. दरवाजा उघडा. सॉरी 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 आलेन आपलं घर नाहीये. विडास का तू खाली उतर खाली उतर. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी. आपलं घर नाही बळा हे. चुकीच्या घरात शिरलास. वेडास का तू. असं करतात असं करतात. अरे यार त्याला आवडत नाही लोकांसमोर. इट्स ओके इट्स ओके. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी डार्लिंग. अरे बाप रे. किशी 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 किश किसी किसी की किस्मत ऐसी होती. सॉरी 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 आय एम रिअली सॉरी. नाही प्लीज प्लीज हॅव अ सीट. इट्स ओके. हा हा तुमचा कुत्रा आहे. माझा. अरे बाप रे म्हातारा दिसतोय. नाही वय काय किती. 3 महिन्यांचा आहे. अरे 3 महिने उरल्यासारखं वाटतं एकदम.
नाही क्यूट आहे पण क्यूट आहे. ऍक्च्युली तसाच दिसतो तो. अच्छा. या इट्स अ रेअर ब्रीड. ओ नाईस नाईस नाईस, खूप छान आहे, खूप या छान. तुम्ही, क्यूट हे इथे आहे. नवीन. ऍक्च्युली काय झालं, त्याला जागा अनोळखी आहे ना, त्यामुळे कळलं नाही कोणाच्या घरात शिरतोय. ओ अच्छा अच्छा अच्छा. okay, नवीन okay, आहे ना, okay. मी आता शिफ्ट झाले रिसेंटली. राईट राईट. आय सीन यू. चहा घेऊन ये. नाही I've seen नाही you. नकोय नकोय. नाही आणेल ती. जा चहा घेऊन ये. चल चल चल. सो आय हॅव सीन यू. तुम्ही काल परवा ते टेम्पो वगैरे आला ना तुमचा, Oh, yes. सामान वगैरे. आय सॉ यू. सो सॉरी, त्या दिवशी खूप प्रॉब्लेम झाला ना बिल्डिंगला. नो टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. येस येस हे हो, तुम्ही सेक्रेटरी आहात का? नाही मला नाही कोणी करत. मी हे आहे जनरल सदस्य आहे. अच्छा. पण काही टेन्शन नाही, म्हणजे हे आहे हे हॅलो हाय. हॅलो शी इज माय हे वाईफ. माय वाईफ या वनिता. नको नको त्याला प्लीज लांब तिला आवडत नाही, तिला सवय नाही ना, इट्स ओके. घरीच असते ना, तिला जास्ती सवय नाही. मी प्रिया. या प्रिया, प्रिया. आय एम समीर चौगले. चांगले. चौगुले यू कॅन कॉल मी समीर चौगुले, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी हे MAG इंडस्ट्रीज सिनियर मॅनेजर आहे मी. ओ नाईस. येस 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 MAG इंडस्ट्रीजमध्ये, आणि विथ सेपरेट केबिन आणि बेल दाबल्यावर मस्त साहेब पाणी आणू का, दॅट जस्ट रेग्युलर आहे आमच्याकडे. येस येस असं काही हे नाही आहे म्हणजे. ओके. म्हणजे तो एक अनेक वर्ष असल्यामुळे दॅट काइंड ऑफ हे आहे. आय हॅव दॅट यार. आणि इन केस इफ यू वॉन्ट एनिथिंग प्लीज लेट मी नो. ओ येस शुअर. म्हणजे तुम्ही नवीन आहात त्यामुळे मनात किंतु परंतु काही आणू नका. अगदी 24/7 मी इकडे आहे. खरंच नाही. that's आणि मला कसं माहिती का, मी शेजार धर्म खूप पाळणारा आहे. पण मी तुमच्या शेजारी नाही राहत. मी मी वरचा धर्म पण पाळतो मी. ओव्हरऑल एक पॅकेज आहे शेजार धर्माचं, ते कुठल्याही याच्यात आले की मी ते पाळतोच. that's तुम्ही so कधीही काही रागा, आय एम देअर. तुम्ही फक्त हाक मारा वरतून, मला चॉगले मी आहे, मी लगेच येतो आणि तुम्हाला मी भेटतो. काही इश्यू नाही. येस येस येस. थँक्यू इट्स व्हेरी क्यूट पण बाय द वे. हिज त्याचं हात लावू शकतो का त्याला? हो प्लीज प्लीज. यो 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 आई ग किती गोड आहे हा. हा 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 आदाश, थोडा आदाशी वाटतोय. क्यूट आहे क्यूट आहे. हे इज अ रेअर ब्रीड. ओ माझी मावशी असते बीडला. ब्रीड नाही, मग? ब्रीड. ब्रीड. प्रकार कुत्र्यांचा. ओ या प्रकार प्रकार. ओ येस 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 येस. ओके. ऑस्ट्रेलियन. ओ कोण कोण? ऑस्ट्रेलियन. ओ आमची इंडियन आहे. हिच्या माहेरी आहे ना बंड्या माहेरी कुत्रा आहे ना हिच्या, बंडू. ओ इंडी. हो इंडी आहे. बंडू येतो तो असा करतो ओ तो. हा. नाईस. बंडूला भेटायचं. आई ग, किती गोड. इज व्हेरी फ्रेंडली. खूप गोड आहे गोड. छान असतात ना किती कुत्री, आणि नाही, खूप खूप जीव छान लावतात हो आपल्याला. खूप छान असतात. शी वुड नो, त्यांच्या माहेरी आहे. खूपच. मला तर म्हणजे डार्लिंग आल्यानंतर असं जिवंत वाटतं एक घर. सेकंड, नाव काय त्याचं? डार्लिंग. डार्लिंग नाव आहे. Yes. माय गॉड, खूप रेअर आहे. खूप क्यूट आहे नाव हे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. या पण कुत्रे पाहिजेत घरात, एक मजा असते आय ना. नो राईट. त्यांच्याशिवाय असं खूप लोनली वाटतं. ऍब्सोल्युटली. आम्ही निघतो आता. येस शुअर शुअर शुअर. डार्लिंग. हो नाही डार्लिंग. या ऑफकोर्स. सॉरी चला जायचं आता आपल्याला. लेट्स गो. आई ग सोडतच नाही. ओ ग्रँडपा आवडले. बाय बाय. ओ हो येस येस या. आपण परत येऊ, परत हा? यायचं हा. हो, या. बाय दीदी. अच्छा. बाय. लेट्स गो डार्लिंग. क्यूट आहे यार. वा दत्तू वा. आई ग सो क्यूट आहे. आई ग या हाऊ स्वीट. कुत्रे पाहिजेत यार घरात. कुत्रा पाहिजे. कुत्रा पाळल्याला मजा असते.
काय झालं काय झालं काय झालं काय म्हणालात तुम्ही आता? मी सकाळी गुड मॉर्निंग म्हटलं तुला. ओके सॉरी. आता काय म्हणालात? काय झालं काय झालं आई शपथ काय झालं म्हणाल मी. रिवाइंड करून बघ. घरात एखादा कुत्रा पाळला पाहिजे हा मी असं म्हणाल कुत्रा म्हणालो मी. तुम्ही. हा तो कुत्रा हगल्यावर काढणार कोण? तुम्ही. कोण? तुम्ही काढणार? घरात साधा कचरा काढा असं म्हटल्यावर झाडू घरभर नुसती नाचवता, तुम्ही काढणार त्या कुत्र्याची शिशू? गेले 8 दिवस मी बाथरूम मधलं बेसिन धुवून द्या असं सांगतेय, ते अजून धुतलं नाहीये. तुम्ही त्या कुत्र्याची शिशू काढणार? दरवाजाच्या मागे गेले 3 दिवस ओला टॉवेल तसाच लटकतोय, तो अजून उचललेला नाहीये. तुम्ही त्या कुत्र्याची शिशू काढणार? अरे सावकाश कोण आहे? तुम्ही काढणार? हळू किती जोरात करतेस. शांत बस म्हणे. हे मी अगं म्हणे तुम्ही काढणार त्या कुत्र्याची नाही, शिशू? अगं म्हणे किती अगं हा? आत्ता बरी होतीस आत्ता अशी कशी झालीस. आता अशी कशी अगं मी सहज म्हणालो मी कुत्रा पाळला पाहिजे असं एक जनरल स्टेटमेंट होतो. जनरल सहज म्हणालात. हो म्हणे. गेल्या महिन्यात माझ्या दादाचा मुलगा वरुण येणार होता मुंबईत एका कोर्ससाठी. मी तुम्हाला विचारलं ना, तो येऊ दे का हो, राहू दे का महिनाभर आपल्यासाठी? तुम्ही काय म्हणालात? काय म्हणालात? हो काय म्हणाल. काय म्हणालात तुम्ही? कशाला येतोय, त्याचं कोण करणार मी असं म्हणालो म्हणून उडून लावलत ना. होय 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 कुत्र्याचं सगळं करायला तुमच्याकडे वेळ आहे? हो म्हणे मी मुद्दामून म्हणालो हे म्हणालो मी नाही म्हणालो का. काय? हे बघ म्हणे एकदम असे येऊ नकोस भस्कन येऊ नकोस म्हणे. काय? मी हे म्हणालो कारण तुझा जो वरुण आहे दादाचा मुलगा तो ढ आहे. मग त्याच्यावर नाही खर्च करायचे पैसे एवढे शिक्षणासाठी. एवढा मोठा कोर्स किती महाग होता तो. तुमचे पैसे जात होते का? माझा दादा पैसे भरणार होता ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं? हो 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 प्रॉब्लेम. ज्या दादाने स्वतः राबून नोकरी करून माझ्या शिक्षणाचा खर्च केला, त्या दादाला नाही असं म्हणताना किती यातना झाल्या असतील मला. हो हो म्हणे तुझ्या दादाने अगदी म्हणतात ना नोकरी एवढी केली पण तू त्यांनी कुठे शिकून कुठे नासत बिसत गेलीस का. मला नाही बोला. तू इकडे हे जायस बोला ना. तुम्ही मला. तू डोंबिवलीला जायस ना असं सांगतो मी. चूक कुणाची आहे दादाची आहे ना त्याला कळलं पाहिजे कुणासाठी त्याग करायचा. हो की नाही. हसत नाहीये मी. हसलीस म्हणून बोला काय झालं? तुम्ही माझ्या दादाला बोला. काय माझ्या दादाला कुठे किंमत आहे या घरात? नाही यार. या चौगुले घराण्यात माझ्या दादाला, माझ्या नातेवाईकांना मला कुठे किंमत आहे? वने यार. या घरात कुत्र्याला किंमत आहे पण बायकोला किंमत नाही. वने वाटेल ते बोलतेस तू. मग काय तुम्ही नॅशनल अवॉर्ड लेवलचं बोलताय? अजून यार वने आई हसत. बस, होय 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 इथे बस. होय. वने, या घरात कुत्रा पाळल्याने काय उपयोग होणार आहे? चौगुले घराण्याला काय उपयोग होणार आहे? अगं एवढं कुठे म्हणावर की ते जनरल स्टेटमेंट होते कुत्रा पाळूया. काय कुत्रा पाळून हे होऊ शकतं ना. म्हणजे काय? दारात बाबा वर्तमानपत्र टाकलं तर जाऊन दादा होय पंड्या असून तू मी वर्तमानपत्र घेऊन येते ना कुठे वर्तमान. वने नको करू. वने नको करू. वने अरे हे वने अरे वने दार बंद केलं होतं बाहेर कुठे गेली यार. वने हे नको करू. अरे मी वने करते ना. हा मी करते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कुत्रा पाळायचा आहे तुम्हाला घरामध्ये? का करतेस हे सगळं तू वने. मला माहितीये. नाही. मला माहितीये. बस. तुम्ही त्या मुलीवर लट्टू झालात ना, सुंदर मुलीवर शायनिंग मारून इंग्लिश मध्ये बोलत होता. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? व्हॉट कॅन आय डू? हे सगळं इंग्लिश मध्ये शायनिंग मारलीत ना. कुठलं इंग्रजी कुठलं इंग्रजी. तुम्ही असंच बोलणार. तुम्हाला पटवायचं असेल तिला. मला नाही माहितीये. गं, वने नाही ग. 24/7 अवेलेबल आहात. कोण आहात तुम्ही? मेडिकल स्टोर आहात? नाही ग एक हसू नका. शेजार धर्म म्हणून मी आणि बोललो हे ना काय ग. मध्ये मध्ये काय? जा चहा टाक. जा चहा टाक. हे काय? हे होय, हे. तुमच्या बापाची नोकर आहे मी. वने हे बघ तिच्यासाठी सगळं करता हो. मी साधी बामची बाटली शोधून द्या असं म्हटल्यावर मला उडवून लावता तुम्ही. वने माहितीये मला. तुम्ही आता गुलू करून तिचा नंबर काढणार, मग बोलणार, मग तो कुत्रा आणणार, मग त्या तुम्ही नवीन कुत्री घेणार, मग त्यांचं पटवून देणार, मग त्यांचं लग्न लावणार. मग आता ह्यांनी लग्न केलंय तर मग आपण पण लग्न करायला काय हरकत आहे? म्हणून तुम्ही पण लग्न करणार. वनी काय करणार? वनी कोपऱ्यात बसून राहणार. अरे काय हे इम्प्रोव्हायझेशन आहे तुझं वने. अरे हे
अगं तुझे स्वप्नांचे खेळ आहे ते, फक्त तुझं इमॅजिनेशन आहे. चांगलं आहे ते इमॅजिनेशन खरं. नाही मला म्हणायचंय ते इमॅजिनेशन चांगलं आहे, पण मी नाही करणार असं वने. मला माहिती. ऐक ऐक, तुला कितीही वाटत असलं ना की तुझ्या नवऱ्यात मॅजिक आहे, तरी सुद्धा मी असं नाही वागणार. कोण म्हणाल? कुठे मॅजिक? अर्थ मी काढला माझा. तू कुठे आता- magic कुठे? नाही आहे ऐक तर खरं काय? म्हणे. काय इम्प्रोवाइज करतेस? एक लाईन होती मला कुत्रा पाळायचं, ह्याच्यावरून किती इम्प्रोवाइज केलंस. असं जत्रेच्या ना लेखक टीम मध्ये जॉईन होतो. पाठवायला पाहिजे तुला, ऍक्च्युली सांगतो. हो, बायकोला सगळीकडे पाठवून द्या. जाऊ आता, जाऊ नको जाऊ आता, जाऊ. चल जा, चल 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 चल. काही बोलतेस तू, असं कसं म्हणतेस तू? मला फक्त कुत्रा आवडतो, कुत्रा फिरवायला आवडतो, इतकंच आहे. इट इज सो सिम्पल. हो, इट इज सो सिम्पल. कुत्रा फिरवायला आवडतो. हो कुत्र्याला फिरवायला वेळ आहे, बायकोला फिरवायला वेळ आहे का हो? अरे यार वने नको करू ग. लग्नाला 10 वर्ष झाली आपल्या. वी आर टॉकिंग. घाबरवतेस कशाला? घाबरत नाहीये मी. याच्या मागे बुवा आला असं सेम होतं. हे नको करू. हे सगळं समजतंय तुम्हाला? 10 वर्ष झाले हो लग्नाला, कुठे नेलत का? नाही ना. साधं घरातल्या घरात तरी फिरवलत का? हे बघ, ही खिडकी आहे वने इकडे, हे किचन आहे वने अरे वने, इकडे, अरे वने, हे बघ, हे बाथरूमचं दार आहे, अरे इकडे वने. हे हॉल आहे. असं वने. फिरवलत मला तुम्ही घरात? उन्हे काय चाललंय तुझं? फिरवलत का तुम्ही घरातल्या घरात तरी हो? नको ना रडू यार वने, प्लीज सांगतो. नाही करायचं, मला नाही राहायचं. आता जे केलं ते पुन्हा सांग. काहीच नाही ऐकू आलं. मला नाही राहायचं या घरात. नको सोडू, चिडू नको. काय झालं एवढं तुला? मी फक्त तुला म्हटलं की कुत्रा मला पाळायचा आहे, यावर तू नको इतकं म्हणाल असतं, संपलं असतं संभाषण. याच्यावर केवढं मोठं केलं सांग बघू मला तू. नको नको नको. अरे खरंच नाही. तुम्हाला बायको याची कुत्रा प्यारा झाला ना, तुम्ही कुत्रा पाळा हो. परत तेच नाही. नाही, तुम्ही कुत्रा पाळा बाबा. माझ्यावर नको की वनीने सांगितलं बाबा कुत्रा नको पाळा, तुम्ही पाळा. अगं पण तुम्ही मला कुत्रा पाळा, तुम्ही कुत्रा पाळा. अगं पण मला नाही पण ना पाळ- तुमची ती बहीण आल्यावर त्या कुत्र्याला सांगायचं, कुत्र्या जातोस का जरा बिन साखरेचा चहा घेऊन येतोस का? जरा फणसाची भाजी करतोस का? तांदळाची बेस करतोस का? हे सगळं त्या कुत्र्यालाच सांगायचं. अगं नाही ग हे डायटिंगची नाटकी करते. एक मिनिट. 1 मिनिट काय? नाटकं करत नाहीये ती. तिला आवडतं डायटिंग करायला. डायटिंग करायला? हो. गावाला गेल्यावर हिला मल्टीग्रेन ब्रेड पाहिजे. हिच्या बापाने ठेवलाय गावी मल्टीग्रेन ब्रेड. परत माझ्या ह्याच्यावर आलं तू. जेवताना 6 वाट्या आमरस होरपताना तिचं डायटिंग काय गच्चीवर पतंग उडवायला जात. ओके ठीक आहे, सॉरी. रिलॅक्स हो. जाते ना. हे नको करू वने, हे नको. कशी दिसतेस बाबा वने, नको करू वने. बिल्डिंग घालाल वने. एकदा येऊ दे. एकदा तावडीत सापडू दे तुमची बहीण. काय करणार आहेस? तिच्यावर बसेल नाही वने. आणि तिचा तो मुलगा कुशाग्र खूप गोड आहे ग, लहान आहे ग तू खूप. सनकन वाजवाविषयी वाटते मला. वने हे काय आहे तुझं यार? नको एवढं वाजवूस. डोक्यात जाते. बस कर वने, बस कर. बसकर. बस कर. सॉरी. या पुढे या घरात मी कुत्रा हा शब्द नाही काढणार. तर झालं. कुत्रा नाही आवडत मला. ओके. आयुष्यात मी कधी कुत्रा पाळणार नाहीये. कुत्रा नाही पाळणार. मग ठीक आहे, ओके. का चिडतेस यार नेहमी असं करतेस तू? तुम्ही कुत्रा मारून एक वाक्य घेतेस आणि त्यावरून किती चिडतेस तू. दरवेळेला आपल्या घरात असा सीन असतो. नको करू ना वने. सॉरी. मग ये मेरा जम्बो हिट होतं मला. करू ना Sorry. मेरा जम्बो जेट आहे ना तू. गंमत केली ना तुला. तुझी काय करते मी? हे बघ आता किती गोड दिसतेस तू. मी प्रामाणिकपणे सांगतो. मी बोललो चल सोडून दे चल. मी याच्या पुढे कुत्रा हा शब्द या घरात उच्चारणार नाही. मग तर झालं ना. ओके. मग ही I'm कशी sorry. 2 रूप आहे? 10 मिनिटाच्या गॅप मध्ये अशी वेगळी 2 रूप दाखवतेस यार. असं कसं मला सांग सॉरी. बघू. मला राग येतो. मग तुम्ही मला फिरवायला घेऊन जा ना मग कुठेतरी. बरं मी तुला फिरवायला घेऊन जाईन. मग तर झालं. कुठे जायचं तू फक्त सांग मला. तुम्ही सांग तू सांगा कुठे. तिथे. मला पोंगोलेले चोंगोलेले. हाय. अरे, हाय. ऍक्च्युली माझ्या फ्रेंडकडे एक डॉबरमॅन आहे. Oh, really? सॉरी. माझ्या फ्रेंडकडे एक डॉबरमॅन आहे 3 मंथ्सचा. Oh. मी मगाशी म्हणालात ना की यू वुड बी इंटरेस्टेड इन अडॉप्टिंग अ डॉग. तुम्हाला कुत्रा पाळायला आवडेल तर Oh, yeah, why not? तुम्हाला चालेल हा? Yeah, of course. ऑसम. प्राइस काय प्राइस? 15,000. ओके काही प्रॉब्लेम नाहीये. मी ते हे करतो. ग्रेट. मग मी तिला कळवते की यू आर इंटरेस्टेड अँड यू विल टेक. हो मला जीपे नंबर करून टाकतो. काही प्रॉब्लेम एक नाही. मिनिट माझा नंबर मी हो, हो. तुम्हाला देऊन ठेवते. हा. ठीक आहे. हा, आणि या, मी या. टॅप करते तुम्हाला. ठीक आहे. ओके. आय थिंक 3-4 दिवसांमध्ये होऊ शकेल तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. चालेल ना? या तुला पाहिजे ना. Dog buddies. बाय. Bye. सी यू. 2 मिनिटं झालं बघ सिच्युएशन.
शेवटचा माझा हो. हो ना, शेवट. वा 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 24/7 रिलेटेबल असलेलं असं हे स्किट, क्या बात है. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दा. डार्लिंग परफॉर्मन्स मजा आली. वा दत्तू, खूप दिवसांनी तुला परत एकदा अशा रूपात बघितलं आणि खरंच क्यूट दिसतोयस आणि खूप क्यूट केलंस परफॉर्म. मजा आली. आणि प्रिया पण मस्त. तुमच्या दोघांचं आता या सिरीजमधलं ट्युनिंग इतकं भन्नाट झालंय की आम्ही वाट बघत असतो की ते सरप्राईज एलिमेंट कधी येते किंवा ते मधल्या लुक्सवरचा जो सायलेन्स होता ना तो फार ब्रिलियंटली वर्क झाला आणि तो होल्ड करण्यासाठी एक वेगळी कपॅसिटी लागते ॲक्टर म्हणून जी तुमच्या दोघांमध्ये 100% आहे. मजा आली. वंडरफुल. कुत्र्या इतकाच प्रामाणिक परफॉर्मन्स सगळ्यांचा. सई. गोड आणि रिलेटेबल परफॉर्मन्स होता. दत्तू फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, खूप मस्त केलास. बॉडी लँग्वेज सगळंच खूप भारी होतं आणि तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला 100पैकी 100 मार्क. खूप मस्त. या व्हेरी नाईस. वन एक खतरनाक. मला असं वाटतं की मी पशाजींची 100% सहमत आहे की खूप रेअरली स्किटमध्ये सायलेन्सेस वर्क होतात आणि ते तुझे म्हणजे कायम वर्क होतात समीर दादा. खूपच भारी. आणि हो, 10-10 मिनिटाला मूड स्त्रीचे बदलू शकतात. हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे. आणि खूप इकडे तिकडे बघितलं की दिसू शकेल असा परफॉर्मन्स होता. खूप रिलेटेबल, मस्त मजा आली. थँक्यू थँक्यू. मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. चला बघूया आज हे तेल लावलेले हास्य पैलवान विनोदाचे डाव कसं टाकता येते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या दमदार विरोधी कलाकारांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा खलबत्ता घेतो, त्यात माझ्या कवितेची मिरची टाकतो, मग आलेल्या मान्यवरांचे शेंगदाणे छान भाजून घेतो ते टाकतो आणि मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा लसूण टाकला आणि सगळं एकजीव करून कचा 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 ठेचून काढलं की झाला आपला तज्ञ ठेचा तयार. उफ, सो स्पायसी. जस्ट लाईक इट. ढुशा मोरे ढुशू. भीमा, जा ना तिकडे. आज ह्यांना जाऊ दे तिकडे, आपण थांबूया ना इकडे. हॅलो, थांबा. अरे काय काय करताय, काय चाललंय? हॅलो, काय इंट्रोडक्शन करून दिलं तुम्ही? सर. लसूण ठेचा काय? वो मेरी स्टाईल आहे सर. असं वेगवेगळं क्रिएटिव्ह रचत असते मी. नाही, चांगली गोष्ट आहे क्रिएटिव्ह रस्ता, पण तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझे शेंगदाणे भाजून घेतलेत पटकन. असं नका करू. है ना, आपण ज्या चर्चेसाठी इथे आलेलो आहोत आपण ती सुरुवात करायला हवी की नाही? हो हो, लगेच सुरू कर. काय अरे वा, असं कसं? काय? तुम्ही आमचा कार्यक्रम बघत नाही वाटतं? नाही पाहिला, नाही पाहिला. असं काय करता सर? कार्यक्रमाची सुरुवात नेहमी माझ्या कवितेने होते. हो? आता जर का कविता झाली नाही ना, लोक सेट पेटवून देतील. बापरे, एवढं कवितेसाठी? हो, अर्थात म्हणजे मग काय. सादर करा, मग सादर. तर मंडळी, आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे करत रहा. ऐका हा. करत रहा थांबू नकोस तू करत राहा. करत राहा थांबू नकोस तू करत राहा. तहान लागेल भूक लागेल थांबू नकोस तू करत राहा. दम लागेल घाम येईल तू थांबू नकोस तू करत राहा. हात दुखेल घसा सुकेल तू मात्र करत राहा. झोप येईल झोपू नकोस, बरं का? हा, झोप येईल झोपू नकोस, डोळे बंद कर आणि करत राहा. वय होईल झेपणार नाही, पण मरेपर्यंत तू करत राहा. जबरदस्त.
आज ना उगाच काहीतरी करावं वाटतंय. हॅलो, एक मिनिट. काय काय उगाच काहीतरी कर. एक मिनिट, मला सांगा, करत राहा. काय करत राहा? प्रयत्न सर, यशस्वी होण्याचे प्रयत्न करत राहा. अरे मग तसं म्हणा ना. नाही सर, यशस्वी होण्याचे प्रयत्न करत राहा सर, मीटर मध्ये बसतच नव्हतं ना सर. अरे जे आहे कवितेत ते जर बोलला नाही तर कसं चालेल? ते म्हणायला हवं की नाही प्रयत्न करत राहा. तेच म्हणाला नाहीत तुम्ही. उगाच ही कविता केलीत तुम्ही, आणि ह्या कवितेसाठी जर ऐकलं नसतं तर लोकांनी सेट जाळला असता. हो सर, अर्थात. अरे मग एकदा ऐकू आणि जाळून टाकू द्या सेट. असं काय आणि नेमकं ही कविता तुम्ही ज्या कागदावर लिहिली असेल त्याच्यावर एकदा उभं राहा जळत असताना, बास सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुमचा गैरसमज होते सर, विषयाला धरूनच कविता आहे सर ही. विषयाला मारून कविता आहे ही. जर प्रयत्नावरची कविता आहे तर त्याच्यात प्रयत्न असले पाहिजे. हरकत नाही, हरकत नाही. आपण चर्चेला सुरुवात करूया. लगेचच लगेचच. Yes. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि अर्थातच प्रयत्नांचं महत्व सांगायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मान्यवर पृथ्वी प्रयत्ने. प्रयत्ने आडनाव नाहीये माझं, परतने आडनाव आहे माझं. माहितीये सर मला, मी कोटी केली. नका करू. काय होतं, तुम्ही कोटी करता मग एडिटर स्किट कापून छोटी करता. असं नको. असं नको. असं नको. महत्वाचं काय आहे, विषय महत्वाचा आहे, चर्चा महत्वाची आहे. मी त्याला सुरुवात करतो, चालेल? हो हो, अगदी अगदी. अत्यंत महत्वाचा विषय. वा वा वा. मगाशी मी आलो तेव्हा मला फारच असं वाटलं की 5च प्रेक्षक आहेत आणि कसं बाबा होणार आहे चर्चा, पण 5च प्रेक्षक असून जिज्ञासू दिसतात. आहेत, येस सर, आहेत. येस सर. सर, आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. बोला, बोला. पिंकीने बालूचे कान पकडिता पिंटू कलवले. काय आहे विषय आपला? पिंकीने बालूचे कान पकडिता पिंटू कलवले. एक मिनिट सर, मुळात मला कळत नाही, जर पिंकीने बाळूचा कान पकडलाय तर पिंटू कशाला मरायला कळवळतोय? पिंटू आणि बालू हे मित्र आहेत ना, त्याच्यामुळे ते एकदम एकदम घट्ट मित्र आहेत ते. लॉजिक देऊ नका, चुकीचं वाचताय तुम्ही. लॉजिक देऊ नका याला. काय वेगळं लिहिलं आहे, शांतपणे वाचा. काय लिहिलं आहे? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं लिहिलंय ना. अच्छा लिहिलंय. असंच लिहिलेलं आहे सर. हे तुम्ही ऐकलंय का कधी आयुष्यात? अरे नाही ना. बसा खाली, बसा खाली, बसा खाली. नाही ऐकलं म्हणजे? अरे एवढी प्रसिद्ध म्हण आहे ही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजे काय? तर आपण अथक प्रयत्न करत राहिलो तर यश निश्चित मिळणार. वा वा वा. वाळूचे कण रगडत राहिलो तर त्यातून तेल सुद्धा गळेल. पण बोंबलाय वाळूत कशाला तेल काढायचे? गरजच नाही ना, गरजच नाही. 2 बियर घ्यायच्या चिल्ड मध्ये बॅमटावर करून वाळूत पडून राहायचं. तेल काढायचं तर सोयाबीनचं काढा, शेंगदाण्याचं काढा, ज्याच्यातनं शॉर्ट तेल निघणार आहे ते घाशीत बसा ना. वाळू कशाला बोंबलाय घाशीत बसताय? असं नाही, तुम्ही शब्दशः घेतलं. मी कवी कल्पना सांगत होतो फक्त. तर प्रयत्नांबद्दल आपण बोलतोय. लक्षात घ्या, प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? यश मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? वाळूचे कण रगडायचे, तेल गळायचं, काय करायचं बाबा? बराच प्रश्न पडतो. लक्षात घ्या, असं म्हणतात, थांबला तो संपला. कोण म्हणतं? म्हणतात असं, थांबला तो संपला. म्हणलं म्हणलं कोण? अरे काय तुम्हाला पर्सनली येऊन म्हणणार आहे का कोणी ते? ए बाबा, ए थांबला तो संपला असं कोणी बोलणार आहे का वेगळं? नाही, थांबा ना. सर, आमच्याकडे उलट बोलतात. काय संपला तो थांबला. म्हणजे? ज्याचा पेट्रोल संपला तो जागच्या जागी थांबला. काय? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. होय होय. मी याला काय उत्तर देऊ आता? मी ह्याला काय पॉमचं उत्तरच नाही आहे माझ्याकडे. शब्दशःच घेत आहेत सगळ्या गोष्टी. थांबला तो संपलाचा अर्थ वेगळा आहे माझ्याकडे. थांबला तो संपला म्हणजे मी काय सांगत होतो की बाबा आपण आयुष्यात प्रयत्न करायचे, थांबवले तर आपलं आयुष्य संपू शकतं. सोपं उदाहरण देतो. आपण पोहतो की नाही? माणूस हातपाय मारतो म्हणून तो पोहतो. हातपाय मारायचे थांबवले तो बुडतो. बुडतो? हा, पोटावर त्याने भोपळा बांधून प्यावायला जायचं ना. नाहीतर काय? प्यावताच येत नाही, पाण्यात कशाला उतरला तो? अरे नाहीतर काय? ह्याच्या आईला असली धरून धरून सडकून काढली पाहिजे तिला का? कोण? काय ही असली पाहुणं काय गरज आहे का? शायनिंग मारायची, रिला करी जायचं, पाण्यात जाते ती वाहून बोंबलत. मग आई बाप इकडे वाट बघते ती घरी, त्यांचं पडलेलं नाही असली. जा माहिती ना, वाचा जा. कशाला मारायला? थांबा ना जरा.
कशाला मला कळतच नाही हा विषय आहे का, मी कशाबद्दल बोलतोय, आता कोणतरी पोहताय आणि कोणतरी बुडताय हा विषय आहे का, सांगतोय ना, मतीत अर्थ समजून घ्या की नाही. प्रयत्न म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत एफर्ट्स म्हणतो, हिंदीमध्ये कोशिश म्हणतो, आणि तेलुगूमध्ये एंतो तोकडे कशाला मरायला मला कळत नाही, तुम्ही विचारताय वेगळ्या भाषेतलं. जरा प्रयत्न करा जरा. अरे मला नाही येत तेलुगू. तुम्हीच म्हणालात ना प्रयत्न केल्यावर तेलही गळे. प्रयत्न करा. अरे तेलुगू गळे कसं काय असू शकतं मला कळत नाही. अरे तुम्ही थोडे प्रयत्न करा ना, थोडे करा, कशाला टेन्शन मला नाही करायचे प्रयत्न, गप्पा बसा. बघा करू. अरे सगळे म्हणतात तर करून बघा ना प्रयत्न. तुम्ही काय म्हणत होतो की हे प्रयत्न करणं किती गरजेचं आहे लक्षात घ्या. प्रयत्न करतो म्हणजे आपण काय करतो बाबा. तुमच्यापैकी कोणी असं आहे का की जे खूप प्रयत्न करतात, एखादी गोष्ट मिळावी म्हणून खूप प्रयत्न करतात पण ती गोष्टच साध्य होत नाही असं कोणी? हा सर, म्हणजे मी असं ना दररोज मी प्रयत्न करतो, म्हणजे दोरीवरनं उड्या मारतो, असा बांबू दिसला की लगेच मी लटकतो, पण एवढा प्रयत्न करतो मी माझी उंचीच वाढत नाही हो. हो पण सर हे वय तुमचं उंची वारण्याचं नाही, तुम्ही वारण्याचं आहे. शांतता. विनोद झोपलाय. अरे गप्पा बसा जरा, गप्पा बसा. रात्या मुलासारखं वागतात काहीतरी कळत नाही मला. विषय अत्यंत महत्वाचा आणि काहीतरी भलतच चाललेलं आहे. तुम्ही मार्गदर्शन करा. हा करतो. तर मी म्हणत होतो की जर खरंच कुणी असं असेल जे अनेक प्रयत्न करतायत पण खरंच काहीच साध्य होत नाही, असं कुणी आहे का? जेन्युइनली कुणी आहे का? आहे. म्हणजे म्हणजे बोलावलं. अरे ते नीट बोलावलं काय, नीट बोलावं. नाही बोला. मी सर काय करतोय, सकाळचं जिमला जातोय 2 तास. मी रिमटून जिम हातोय 2 तास निबडून एकदम. पण काय होतंय सर, घाम बी मिळतोय पण ती ही 6 पॅक काय होत जाय ती. हा जेन्युन प्रश्न आहे सर. काय उत्तर द्याल सर? एवढे एक्सरसाइज करतात तरी त्यांचे 6 पॅक येत नाहीयेत. नाही प्रश्न खरं तर व्हॅलिडच आहे की जर तुम्ही जिम करताय आणि किती तास करता जिम? 2 तास निबडून हातोय जिम. 2 तास रोज करता? हो. तरी तुम्ही जिम नंतर काय करता? 3 बियर पितोय चिल्ड मध्ये. एवढे मग कशाला मारायला तू जिम करतो रे? जिम करतो आणि परत बिअर. सगळं आयुष्य तुझं दारूभोवतीच गेलेलं आहे का रे? सगळं आयुष्य दारूभोवती गेलेलं आहे तुझं. नाही प्यायची दारू. दारू वाईट. दारूमुळे तुम्ही मरणाच्या दारात पोहोचाल. दारू नाही प्यायची. जिम करताय, जिम करा, 6 पॅक्स येणार. तुम्हाला कळतंय का? तुम्ही प्रयत्न चांगल्या गोष्टीचे करतच नाही आहात. मुळात माणूस दारू प्यायला लागल्यानंतर तो प्रयत्न करायचा थांबवतो. सर काय माझं असं नाहीये. गुड. मी रोज प्रयत्न करतो. मी रोज प्रयत्न करतो की आज 5 पेग पियायचे, पण 4थ्या पेगलाच पडतो. मी काय करायचं? तुम्हाला कळतंय का? तुम्ही प्रयत्न चांगल्या गोष्टीचे करतच नाही आहात. मुळात माणूस दारू प्यायला लागल्यानंतर तो प्रयत्न करायचा थांबवतो. सर काय माझं असं नाहीये. गुड. मी रोज प्रयत्न करतो. मी रोज प्रयत्न करतो की आज 5 पेग पियायचे, पण 4थ्या पेगलाच पडतो. मी काय करायचं? अडकलात की नाही? ए बावळ, तू अडकशील एक दिवशी. काय मला काय दारू पिऊन गाडी चालवत असशील तर अडकशील ना रे बाबा. असं नाही करायचं. तू ड्रायव्हर आहेस म्हणालास की नाही मगाशी, मग दारू कशाला पितोस? मुळात दारू पिऊन गाडी चालवू नये. चालवत पिल चालती काय? येणार काय तू जरासा? काय मी कशावर बोलतोय कळतंय का तुला? प्रयत्नांवर बोलतोय की नाही? तुम्ही सगळे वाईटच प्रयत्न कसे आणताय समोर? काय चाललंय? काय माणसं आणलेली आहेत मला कळत नाही. तुम्ही चांगले प्रयत्न पण करा ना कधीतरी. एडिसन माहितीये का? एडिसन शास्त्रज्ञ होता ज्याने बल्बचा शोध लावला. 1000 प्रयत्न केले त्याने बल्ब शोधण्यासाठी, 1000. पण त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला मी 999 वेळा अपयशी नाही झालो, तर बल्ब न पेटण्याची कारणं मला मिळाली. वा वा, क्या बात. काय थोर माणूस ना. 999 कारण मिळाली. असं पाहिजे माणसाने ना, शोधलं पाहिजे. एवढं कार्ड देतेस कोणाला? येडसनला. कोणाला देऊ हे कार्ड? येडसनला द्या की. येडसन का द्यायचंय मी त्याला हे कार्ड? ती काकांचं दुकान आहे आमच्या. हं. काय लागलं बल्ब, ट्यूब लाईटा, समजा लाइटिंगच्या माळा बिळा, 0 बल्ब लागलं सगळं देतो आम्ही. तू काही वेडा आहेस का? तू एडिसनला बल्ब वाल्याचं कार्ड देतोय? त्यांचं कसं, त्यांचं बनबिन आमचं A1 क्वालिटीच असते, गॅरंटेड मालिक. अरे वेडा आहेस का माणसा? ए माणसा,
या एडिसनने बल्बचा शोध लावला म्हणून आज तुझ्या काकाचा धंदा सुरू आहे. वा घराकडं त्याच्या यायला त्याने शोध लावला नसता तर काय काका का उपाशी मेला असता होय. काय सांगता येईल का 50 एकर शेती आहे आमची. बल्ब सकाळी इकत गेलं काका त्याला सोडून द्या असलं. आमचा नाही नाद करायचा तुम्ही. ए बाबा एडिसन कोण समजतोयस तू? तुझ्यासोबत बैलगाड्याच्या शर्यतीत हरलेला माणूस आहे का कोणी? एडिसन आहे तो. एडिसन थॉमस अल्वा एडिसन शास्त्रज्ञ होता फार मोठा. त्याच्या घरी असेल त्यो. त्याच्या घरी कसं असेल? साताऱ्यात कुत्र तरी विचारतं का त्याला? हा? आमचं का अरुण आप्पा माने सातारा अक्का थरथर का इगोवर काय घेतोस रे तू? इगोवर काय घेतो? अरुणाप्पा माने ओळखत असतील त्यांना, ग्रेट आहेत ते. पण थॉमस अल्वा एडिसन जरा विचार कर ना, कोणाबद्दल बोलतोय आपण? माहितच नाही ज्या माणसाला, तो माझ्याशी भांडतोय. ठेवा तुमचं कार्ड तुमच्याकडे. बल्बला विषय भरकटवताय काहीतरी, मला कळत नाही. हेच बोलतोय मगापासून आपला विषय भरकटतोय सर. हो आपला जो आजचा विषय आहे ना त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. Yes. प्राजक्ता मालीने फरसान काढीचा भेलही मिले. काय विषय? आजचा आपला विषय आहे प्राजक्ता मालीने फरसान काढीचा भेलही मिले. नको ना खाऊ फरसाण, तू खाते चरबी यांची वाढते. नको ना खाऊ तू फरसाण. आणि तुम्ही मूर्ख आहात का? काय लिहिलंय? प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं लिहिलंय की नाही? खाली बसा, खाली बसा. याचा खुर्चीच्या वर नाही खाली बसवत जा बावळाट. हा चिडलाय. नाही मज्जा करतोय. मूर्खासारखं काहीतरी चाललेलं आहे. सर शांत व्हा सर, तुम्ही बसा. मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते सर. विचारा. सर कसं आहे ना, मी आत्ताच ना वेट लॉसला सुरुवात केली आहे. Good. पण मग प्रयत्न वाळूचे कण रगडिता समजा तेल गळालं तर मग एवढ्या तेलाचं काय करायचं सर? पुन्हा वजन वाढेल ना माझं. लॉजिक क्वीन. काय झालं सर? डेंजर आहे यार तुम्ही. तुम्ही काय करा, एवढं तेल जर तुमच्याकडे साठलं ना, मोठ्या कढईत घ्या, अंगाला बेसन लावा, मी बाई भजी म्हणून उडी मारा. असं काय बावळे प्रत्येक गोष्ट कशी पटकी आहे तुम्हाला? जरा डोकं वापरा ना. काय यार, कोण माणसं आहे ती? जगातली शेवटची 6 बिंडोक माणसं माझ्या पुढ्यात बसवलेली आहेत. सर चुकलं सर तुमचं. 5च आहेत सर. 1 2 3 4 5. 6 तुम्ही गब्बस काय करू मी या बाईचं? काय करू? सर आपलं लाईव्ह चालू आहे ना सर. आपला लाईव्ह चालू आहे, मग मी बोलतानाच बघतात का प्रेक्षक? मी बोलताना प्रेक्षक बघतात. तुम्ही जे करताय ते बघत नसतील प्रेक्षक. बघतात सर. गवतावरती कडकनाथ ठेवल्यासारखी दिसतेस. ते नसतील बघत प्रेक्षक. कानात 2 लाल अंडी लटकवली आहेत, ते नसतील बघत प्रेक्षक. गप्प बसा रे. नाही रे, मी नाही चिडणार. मी कशाला चिडू मारायला? चांगले प्रेक्षक बसले, मला आनंद होतो. बावळट, प्रयत्नांबद्दल काहीतरी सांगतोय. मला किमान प्रयत्न करू द्या माझा विषय पूर्ण करण्याचा. करा बोला सर. खरंच बोलतो. शांत राहा. गोष्ट सांगायची मला तुला. अत्यंत महत्वाचं उदाहरण द्यायचंय. प्रयत्न कसे करावेत तर प्रयत्न कावळ्यासारखे करावेत. कावळ्याची गोष्ट ऐकली शाळेत. एक रांजण असतं, त्याच्यात पाणी फार थोडं असतं. एक कावळा येतो, तहानलेला असतो, त्याच्यात खडी टाकतो, टाकत राहतो. त्या पाण्याची पातळी जरा वर येते, मग रांजणात त्याला पाणी दिसतं, ते तो पितो. त्याचे प्रयत्न यशस्वी होतात आणि तो भुरकन उडून जातो पाणी पिऊन. हो की नाही? कशाला एवढं करायची? बाटली घ्यायची 10 रुपये त्याच्यापेक्षा. 10 रुपयाची कशी काय ना? त्याच्याकडे पैसे नको? अरे काहीतरी काम केलं तर पैसे येतील ना. हो काम करे, तू काम देशील. तो जर तुझ्याकडे आला तर तू काम देशील? इकडे मला कोण काम देत नाही, त्याला कोण काम देणार आहे? आणि मग त्याने कबुतरासारख्या चिठ्ठ्या पोचवल्या असत्या तर? अरे पण चिवताई त्याची त्याला घरात घेत नाही, दुसरं कोण घरात घेणार आहे? बरं ठीक आहे, तो पैसे कमवील, पण तो ठेवणार कुठं? कावळा कधी चड्डी घालतो? एडसनला सांगा की बल्ब बिल फालतू गोष्टीचा शोध लावण्यापेक्षा कावळ्याची चड्डीचा शोध लावायचा ना. उठसूट हागला तर नसतं ती डोक्या कोणाची ती. अरे बावळट आहात का रे तुम्ही? बावळट आहात का रे मूर्खांनो? कशावर डिस्कशन करताय तुम्ही? कावळ्याला पैसे कमावू, चड्डी घाल हे सांगाल का रे बावळटांनो? काय
माणसं आणून ठेवली आहेत यार तुम्ही, काय माणसं आणून ठेवलेली आहे ती. कुणीही काही बोलायचं नाही आता, प्लीज पाया पडतो मी तुमच्या. सगळे बिंडोक आहात, तो एकटा माणूस मला शहाणा दिसतोय, मघापासनं शांत बसलाय तो माणूस. सगळी चर्चा किती शांत चित्ताने ऐकतोय, त्याच्या मनात काही प्रश्न असतील तर तुमच्यामुळे विचारणार पण नाही तो. दादा तुम्ही प्रेशराईज होऊ नका, काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. वाळू रगडू रगडू वाळू. वाळू रगडू रगडू वाळू म्हणजे काय आहे मला सांगा. सर ती पद्धत आहे माझी. नका ना यार, तुम्हाला मी जेन्युइन समजतोय तर तसा प्रश्न विचारा ना प्लीज. सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा. हा विचारा विचारा. सर एखादा नट विविध वीक घालून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करत असेल, पण कॉमेडी करताना त्याचं तेल गळत असेल तर त्यांनी काय करायचं? दलिंद्रांनो, मला माहित नाही कुठे जातं शेवटी स्किट. काय सुचलं नाही की पर्सनल घुसता. अरे विनोद करून तेल नाही गळत आहे माझं, तुमच्या बरोबर रिहर्सल करून करून गळायला लागलंय. निघा इथनं, निघा. थांबायचं नाही माझ्या चर्चेला कोणी, निघा. होय चल चला, आउट आउट, कोणी दिसायचं नाही मला, आउट. निघा, संपली चर्चा. होय होय चला चला चला, आउट आउट, सगळ्यांनी निघायचं, कोणी दिसायचं नाही मला इकडे. पांढरी चप्पल. एक्सक्यूज मी, आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडस प्रश्न पडलाय, बोलायचा आहे. बोला. आजचा आपला जो विषय आहे, पॅन्ट मध्ये वालूचे कण अडकीता काम हुलहुले. आजचा जो आपला विषय आहे, पॅन्ट मध्ये वालूचे कण अडकीता जाम हुलहुले. या तुमचं तेल काढतो या, तुम्हाला लय हुळहुळतंय. वा 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 वा, भारी विषय. आणि आज तुम्ही भारी रंगवलं त्या चर्चासत्र, फार मजा आली. एकदा जोरदार टाळ्या. कडक कडक परफॉर्मन्स. बघूया आम्हाला हसवण्याचे तुमचे हे प्रयत्न आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत. प्रसाद दा. वा वा, अफलातून. मला असं वाटतं की गेली 7 वर्ष वेगवेगळे वाळूचे कण या मंचावरती आणून रगडून रगडून इतकं तेल गळलेलं आहे की आता मोठे गोस्वामी ना दुबईवरनं बोलवतील, एवढं तेल या मंचावरती प्रयत्नांचं आलेलं आहे. म्हणजे वाह, ला जवाब. माझी सगळ्यात आवडती सिरीज आहे ही. आणि मला असं वाटतं की ज्या कन्सिस्टंटली उत्तम सिरीज होत आहेत त्यातली ही नंबर 1 सिरीज आहे माझ्या मते. अफलातून एनर्जी असते तुमच्या सगळ्यांची. आणि त्यातला म्हणजे सावत्यात तुझा ईज म्हणजे अग ग ग ग, क्या बात आहे, क्या बात आहे. किंवा प्रत्येकाचं कॅरेक्टर. मोरे तर म्हणजे आई. अरुण, मी जेवढ्या वेळा तू बोलतोस तेवढ्या वेळा मी बोलतो असं लिहिलंय. मला ते इतकं आवडतं की ही सिरीज कधी येते आणि मला ते बोलायला कधी मिळतंय असं मला वाटत असतं. ला जवाब. रसिका, तू पण भयंकर खुलतेस या सिरीज मध्ये, जशी तू आजही खुललीस. आणि पीपी, यू आर अ मॅजिशियन. म्हणजे तू कमाल आहेस. ला जवाब. मला भयंकर आवडते ही सिरीज आणि टचवूड ती कायम अशीच राहू. थँक्यू सर, थँक्यू. मजा आली, खूप मजा. सई. छप्पर तोड परफॉर्मन्स होता. फार मजा आली. पशाजी म्हणतात त्याच्याशी मी ॲब्सल्युटली सहमत आहे. मला पण ही सिरीज खूप आवडते. आणि एक उत्सुकता क्रिएट करणं हे खूप अवघड काम आहे आणि ती कन्सिस्टंटली क्रिएट करणं हे त्याच्याहून अवघड काम आहे. पण तुम्ही ती क्रिएटही करता, ती फुलफिलही करता. तुमचं खूप कौतुक. आजचा टायमिंग सुप्रीम होतं सावत्या. देशी हॉटनेस काय असतो असा असतो. कडक. मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप मस्त. परत लवकर या. थँक्यू. वा वा, व्हेरी वेल परफॉर्म. तेलात पडू पाहणारी भजी पण खूप कमाल होती. मस्त. करत राहा, करत राहा, असं छान काम करत राहा. Keep it up.
मंडळी, घरमालकाला गंडवणाऱ्या जोडगोळीनं आज शोधून काढली एक नवीन शक्कल. चला बघूया आता तरी घरमालकाला येईल का अक्कल. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इबलीस कलाकारांना. ओके 10. ओके पम्या, ये पम्या, अरे पम्या, झोपतोयस काय? उठ, आज भाडं द्यायचा दिवस आहे. आलं कधी पण येतील. मी कॅल्क्युलेशन केलंय सगळं. हे माझे 200 रुपये घे, वरचे तू टाक. 200 रुपये? अरे 6,000 भाडं आहे आपलं. 200 दिले, 5,800 मी टाकू? मग टाक ना वरचे. काय एवढं? हे घे, माझ्याकडे 8 रुपये शिल्लक आहेत. वरचे तू टाक. 5,792 ला शॉर्ट आहोत आपण. अच्छा, गावात पम्या, सम्या. अरे वसरे नो, किती वेळा तुम्हाला सांगितलं यार, दारातून साबणाचं पाणी फेकायचं नाही. येणारे जाणारी माणसं घसरून पडतात ना. बरं ते मारू दे, मी घसरून पडले तर सगळे शब्द घसरून पडतील. सगळे गोला करताना किती त्रास होईल मला. एक एक शब्द पकडताना जीव जातो माझा. काय करायचं ह्यांना सांगायला कळत नाही. ह्यांना काय नाही पाणी टाकाय वासाड्यांना. सम्या, पम्या, वासाड्यानो, ए भाडं द्या, वासाड्या भाडं द्या, भाडं. निघ, आहे तर काय निघ. चल तिकडे. नाही ते काय सकाळ सकाळ साला डांबर गोळ्या विकायला आलाय कोणतरी. ते तिथे समोर अरुण कदम राहतात, त्यांना विका. अरे बोलतोस काय? बाहेर काढ त्याला. हा हा, जातो जातो वासर. चालता हो, परत दिसू नको इथे गल्लीत. ए वासरराव, अरुण कदम कोण? मी अरुण कदम आहे. तिकडे कुठं वाचन मला पाठव. मालक तुम्ही? पम्या, मालक आले. मालक, सॉरी सॉरी, ते कसं ब्लर झालात ना थोडे, त्यामुळे कळलं नाही तुम्ही आलाय ते. सॉरी. ब्लर. काय झालं, एक छोटस कधी कधी काय होतं माहितीये का, एकदम म्हणजे थोड्यात त्याचा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही मनावर घेऊ नका एकदम. तुम्हाला बोल. एक मिनिट बोलू नका वासडून. तुम्ही बोलायला लागलं का मला गंडवता वासाड्यानो. नो डिस्कशन, ओनली फॉर रेंट. आय टेक रेंट, ओके. नो क्षुल्लक वर्ड्स माउथ, ओके. अरे बोला वासाड्यानो, बोला काहीतरी. आता तुम्हीच एवढं फाडफाड इंग्रजी फाडलत ना, नो वर्ड्स फ्रॉम माउथ वगैरे, तर आम्ही बोलणार कसं? पुढे कसं करणार? अरे वासड, तुम्ही काय बोलला नाही तर विषय कसा पुढे सरकल. मग बोला वासड. भाडं द्या वासड, भाडं. माझं भाडं द्या. अरे, तू आत होतास, गेला नाहीस? आता गेलास? वाचाऱ्यांना मालक, पम्या, श्रम्या. नाही मी सांगणार होतो, कदाचित थोडासा वेळ झाला. अरे वासड, मी ह्याला ओळखतो. अरुण कदम. नाही, मालक, तो नाही, तो मी अरुण कदम नाहीच आहे. मग का बोलतो? नाहीच नाही. नाहीच आहे. निघायचा कुठे? काय बोलतोय? अरुण कदम बोलतो. मालक, अरुण कदम बोलतो. नाही मालक, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला बोलतो आता. अहो नाही मालक, असं काय करताय? तो इतका नॉर्मल बोलतोय. तुमचं काय झालंय? बरोबर नाही वाटत. अरे तू नॉर्मल बोलवत असणार आहे आता. नॉर्मल. मी अरुण कदम नायच हाय. हायच नाही, नायच हायच हाय. नाही हाय. नाही. अरे वासर, आता मी ऐकले. आज काहीतरी करत होता तो. मालक, तुमची तब्येत बरी आहे ना? गोळ्या चालू आहेत ना तुमच्या? जा घेऊन या ना. परत ते कशाला? ए वासर, नाही भाडं द्या वासड्यानो. भाडं देतो तुम्हाला ना. त्याच्यात भास होत असतील, त्याच्यात वेगवेगळ्या कलाकारांचे भास होतात. गेल्या शेड्यूलला त्याने संजय छाबरिया केला होता. ऐका ना वासुरानं, बायको तिकडे भाडं देईल. मला घाबरा गुरु, माझा जीव होतोय. मला भाडं पाहिजे ना, द्या ना वासुरानं. भाडं द्या. बघताय काय? भाड ए पम्या, वासाऱ्या, मी भाडं मागतोय, त्याच्याकडे काय बघतोस तू? काय माझा मालक काय? काय हो? काय काय बोललात मालक तुम्ही? वासाऱ्यांनो, त्याच्याकडे काय बघताय? मी भाडं मागतो ना, तू काय मालक आहे तुमचा? हा, म्हणजे तुम्ही आमचे मालक आहात, तसा तो तुमचा मालक आहे. हा, आम्ही तुम्हाला त्याला विकलंय. हा, मला विकलंय
वासरे तुम्ही विकलं म्हणजे डायरेक्ट आम्ही सौदा करून टाकला मालक. अरे वासरे तुम्ही माझा सौदा पण केलात का? येणे झाले का तुम्ही? अरे असल्या माणसाला तुम्ही मला विकला. हळूहळू अरे हळू कसं वाचन तुम्ही? हळू साधा सुद्धा माणूस आहे. इकडे इकडे हा, तू. मला तुम्ही डायरेक्ट विकला कसा? आणि सौदा पण केलाय. साधा सुद्धा माणूस नाही तो लय मोठा माणूस आहे. कोण आहे तू वसारा? तो पंजाबी आहे. पंजाबी आहे. बोटवर ने ਓਏ ਕੀ ਗੱਲਾਂ ਸੀ ਓਏ ਓਏ ਨਾਲ। ਸਾਡੇ ਨਾਲ ਓਏ ਕਿੱਥੇ ਚਲੀਏ ਗੋਪੀੜਾ ਫੁੱਲ ਬਣ ਕੇ ਓਏ गड्डी लेके ਮੈਂ ਨਿਕਲਾ ਓਏ ਗੱਡੀ ਲੈ ਕੇ ਓਏ ਸੜਕ पे ਓਏ ਲਾਹੌਰ ਆਇਆ ਉੱਥੇ ਦਿਲ ਵਿੱਚ ਮੈਂ ਓਏ ਛੋੜ ਆਇਆ ਓਏ अरे वसारा पंजाबी बोलतो डायरेक्ट अख्खं गाणं बोलला हा. पण तो पंजाबी गाणं बोलला ना मालक. मराठी असता तर मराठी बोलला असता. पंजाबी आहे त्यामुळे कुठलं गाणं बोलला? पंजाबी. पंजाबी म्हणजे पंजाबी ओए ਮੈਨੂੰ पंजाबी ओए पंजाबी आहे तो ओंकार विंदर राऊत सिंग पाजी. पाजी आडनाव सांगितलं. पाजी आडनाव. ओमकार वित्त अरविंद. अरे वसारा ना मराठी आहे नाव हे. नाही, अहो तो हे आहे ना आपला ट्रकवाला. हा ट्रकवाला आहे तो. ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर आहे. तर तो कसा अर्धा महाराष्ट्रात असतो आणि अर्धा पंजाबमध्ये असतो. तर तिकडचा जे जे काही शब्द मिळतात ते उचलतो, एकत्र करतो आणि ऐकवतो. अरे वसारा तुम्हाला कळत कसं नाही? तुम्ही मला विकला, माझा सौदा पण केला तुम्ही. ओए 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 तुम दोनों ओए ओए मैंने ह्याला विकत घेतला असी मेनू ह्याला घेऊन जावा असी नाही नाही पाजी आम्हाला त्यांना सांगायला लागेल 70. या नाटकात सगळ्यांना भाग घ्यावा लागेल 60. मला तर घेऊन जावा असी मी तुमचे पाय पकडतो 70. आता तुम्हीच वाचू शकता 60. मला यातलं काही कळत नाही पण मी 50. हा काय वसारे नो तू? तो 80 बोलतोय, तू 70 बोलतोय, हा 60 बोलतोय. वसारे मला गणित जमतं. तुम्ही 10 कमी केलं तर मी पण 10 कमी केले. 50 आता काय करतो वसारे? मालक. हा, मला कळतंय. हा कोण आहे माणूस मला काय गणित आहे मला. अरे गण म्हणजे एवढ्या तुम्ही भाड म्हणजे भाड आपल्याला माहिती आहे. गणिताबद्दल तुम्ही बोलायचं ना. करेक्ट गणित आहे. मला आम्ही काय म्हणजे असं नाही ते आम्ही त्याची भाषा बोलत होतो पंजाबी. पंजाबी ही पंजाबी भाषा आहे वसारे. हे बघा मालक आता आम्ही तुम्हाला सांगितलंय आम्ही तुमचा सौदा केलाय. आम्ही तुम्हाला त्याला विकलंय. हा तर तुम्हाला कळलंय क्लिअर. क्लिअर आहे सगळं. हा अरे वाचाड्यानो हो ना, पण तुम्ही त्याला डायरेक्ट विकलं तर मला आधी सांगायचं ना वाचाड्यानो. मी आलेलं त्याला उलट सुलट बोला. सॉरी हा 50. कसं वाटतं ना मालकासमोर मला तुम्ही आजवत बोलायला लावला वाचाडून. पण आता तुम्हाला कळलंय ना अरे काय कळलं वाचाडून? आम्ही तुम्हाला ट्रक ड्रायव्हरला विकलंय. अरे पण मग सांगायचं ना वाचाडून तुम्ही मला. किमान सांगायचं ना. ह्या तुम्ही डायरेक्ट ट्रक ड्रायव्हरला तुम्ही विकलाय मला. ऍक्च्युली मालक आम्हाला तुम्हाला विकायचं नव्हतं. बरोबर पण त्यांना विकत घ्यायचंच होतं. बरोबर. म्हणून तुम्ही मला विकत दिलात. नाही काय झालं मालक, ऍक्च्युली तुम्ही बोलताय तसंच झालं. ह्याने विकायचे काय विचारल्यावर आम्ही खिशात हात घातले पण आमच्या खिशात काय लागलं नाही. मग नंतर तुमचा फोटो दिसला, मग आमच्या लक्षात आलं की आमच्या आयुष्यात एकच मौल्यवान गोष्ट आहे, ती म्हणजे अरुण कदम. मग त्यांना सांगितलं की तुम्हाला अरुण कदमला विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. विकत घ्यायचं तर घ्या ना तर निघा. मग त्यांनी तुम्हाला विकत घेतलं. आमने 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 इसको विकत घेतला छू आम्ही ह्याला घेऊन जाणार छू आपला माटे बोलो सारा रारा. ए वसाडे त्याला थांबवतो. अरे हा पंजाबी गुजरातकडे सरकतोय. आलो आलो. तो ट्रकवाला आहे ना, नॅशनल परमिट आहे. आता तो गुजरातला चाललाय. ओए गड्डी गुजरात विच असासी. अच्छा हा. तुम्हाला कळलंय. हा. आम्ही ह्याला तुम्हाला विकलंय. सौदा झालेला आहे. व्यवहार झालेला आहे. मग निघा मालक. हा यार. आमची कामं करू द्या. मग तेच मला कळत नाही. पण 1 मिनिट वसाऱ्यानो, तुम्ही मला विकला, माझा सौदा झाला, ठीक आहे. हा बरोबर आहे. पण वसाऱ्यानो तुम्ही मला कितीला विकलाय? फायनली तुम्ही मला कितीला विकलाय? ते 3 रुपये 82 पैसे. किती? 3 रुपये
82 पैसे. अरे वसाडून माझं दाढीचं प्लेट भाग आहे त्याच्यापेक्षा करेक्ट आहे मालक, करेक्ट आहे. सेम भावना माझ्या पण ह्याच भावना होत्या. मी ह्याला बडबडलो काय म्हटलं, काय रे तुला कळतं आमची एवढीची किंमत, ही मालकाची किंमत आहे आमच्या, ती काय फाटलेली चड्डी आहे एवढी घ्यायला, ते काय ताटात उरलेला खरकट आहे एवढंच त्याला किंमत लावतो, हे सगळं बोललो मी मालक. ओ थांब वसाड्या, त्याला बोलायच्या नंतर माझी लाच काढतोस तू. त्याने मालक त्याने मी बोललो पण त्याचा फायदा झाला थोडासा. राऊंड फिगर राऊंड फिगर केली ना. हा मग तेच सांगा, राऊंड फिगर, माझी राऊंड फिगर काय झाली ती सांग. त्यांनी सुरुवात 5 रुपयापासून केली. 5 रुपयात विकलात मला, 5 रुपये. टोकन 5 रुपये टोकन. हा टोकन. हा व्यवहाराला बसलो ना, 5 रुपये टोकन. 22 लाखाला विकलंय तुम्हाला. किती? 22 लाख माझी किंमत आहे वसाड्या. 22 लाख. अभिनंदन बाबा. एवढी किंमत आहे 22. अभिनंदन बाबा. 22 लाख माझी किंमत. वा, वा, वा. 22 इथं आलं म्हणून माहितच नाही माझी, मला वाटलं 3-4 हजारला जाईन मी. वा वा मालक वा. हे काय हे जा असलं. काय? मी माझ्या बायकोला फोन लावतो, साडीला लावतो, ती म्हणा बोलतो तुला काय किंमतच नाही. नाही मालक मालक सौदा कॅन्सल होईल. कॅन्सल बायकोला नका सांगू. मालक 22 लाखाला तुम्हाला विकलं. बरोबर केलं की नाही मालक? थँक्यू बरं झालं. बायकोला नका सांगू फक्त. आता मग तुम्ही जाऊ शकता, व्यवहार झालाय. ते तुमचं नंतर तुम्ही बघून घ्या. काळजी घ्या. येडा आहे रे, येडा आहे. बघ ह्याचं काय चालू आहे बघ. ए बसाडन, तुम्हाला मी काही येडा वाटतो काय रे? मला कळत नाही वासाडन. तुम्ही सांगताय घरी जा घरी जा. अरे मी आता कसा घरी जाऊ? हा माझा मालक आहे ना, मी याच्या बरोबर जाणार ना. मालक असं करू नका प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही मला माझं काम सांगा, मी काय करू मालक? अरे पहिला विकला गेलोय ना, मला माहित नाही ना रे कसं असतं काय काम. हे बाला म्हणजे काम काय मला सांग ना. उद्या 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 सांगा सी. अरे उद्या कसं वचाऱ्या, कल करे तो आज करो तो असं आहे ना रे वचाऱ्या. हा मालक प्लीज 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 काय पण सांग मला, मला काम सांगा प्लीज प्लीज. मला काम सांगा ना काय करू? बॅग भरासी, परदेश जावासी. परदेश कुठे कुठे? मनवटी. हं? चीन 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 चायना चीन. चीन चीन मला तुम्ही चीनला घेऊन जाणार? ए टूर मिळाले मला, चीनची टूर मिळाली. बरं मला सांग, बरं चीनला जाऊन मी करू काय? थूक लावायची. पुसासी पुसासी. काय? चीनची भिंत असासी, त्यावर चीनची प्रेम युगुलासी जे लिवासी. चँगचुंग लव पँगपुंग टांगटुंग लव टांग टिंग टिंग गांग ते 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 पुसासी जावासी. ते नाही जमणार मला. चीनची भिंत लय उंच असते ना, मला त्रास होतो. एवढा उंच भिंत नाही. डोंट वरी सी गुलाम सी, डोंट वरी सी. तुझ्या बरोबर आज स्पॅनिश मुली असासी. 8 स्पॅनिश मुली? अरे मग तर मी चीनची भिंत नाही, अक्का चीन पुसून काढणार. ये बात. ए मी जाणार. मालक कदम ओ कदम ओ कदम कदम. नमस्कार. इथं काय नमस्कार? इथं काय करताय? अरे मी तुझा नवरा आता नसी वय मी याचा गुलामाची वय. अरे तू आता घरी जावा. लब्बे लब्बे लब्बे. आता मी तुझा नवरा नसी वय. मी ये आता यो माझा मालक वय. तू आता घरी जावे. लब्बे 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 लब्बे. कोण आहे तुम्ही? मी लब्बे लब्बे लब्बे. काय केलं? हे लब्बे लब्बे काय सांगितलं होतं? उमऱ्यातनं घुस आत येते, तिला हकलवा. इथं येऊन लब्बे लब्बे करताय? हा?
इथे काय करताय? अरे हे मला चीनला घेऊन जाणार आहे तो कशाला? भिंत पुसायला. किंची भिंत पुसणार तुम्ही? मी घरी चला, तुम्हाला ओटा पुसायला लावते. चला घरी जा, घरी जा. सॉरी हे काय करत होते इकडे? ऍक्च्युली बरं झालं तुम्ही आलात. हा माझा मित्र आहे आमचा, अभ्यास करायला आलेला. अचानक आले आणि बोलले तू माझा मालक आहेस, मी तुझा नोकर आहे, मला चीनला घेऊन चल. अरे बापरे, सॉरी मी समजवते त्यांना. सॉरी हा. नाही ओ ताई त्या चीनला जायचं म्हणून त्यांनी पैसे पण घेतले हो माझ्याकडे. या किती? 2000 5000 सॉरी देते, आम्ही लगेच देते. 1 मिनिट हा. पण कोणाला सांगू नका त्यांनी पैसे घेतले, नाही तर प्रॉब्लेम होईल. नाही. आहेत तेवढे द्या. थँक्यू. नाही नाचक्की होईल हो आमची. बरं झालं. सॉरी मालकीनबाई, तुम्ही थोड्या बारीक वाटताय. हो काय? हा. डायटिंग करते ना, जरा कव काढायचे. पळते चल. चपला येत नाहीत पायात. ओंकार, आयुष्य सुंदर आहे, फक्त मालक अरुण कदम बसला पाहिजे. जोरदार टाळ्या. ही जोडगोळी अरुण दादांना कोणतंही कारण चिपकवू शकते यावर आज आमचा पूर्ण विश्वास बसलाय. अतिशय चालूपणा केला तुम्ही आणि तुमचा भावडेपणा दादा, क्या बात है. सलाम. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. ओय अरुण, ए लब्बे लब्बे. वा वा वा, भन्नाट सिरीज आहे. आणि खरं तर अरुण, तुझ्या इनोसन्सला आम्ही कधीच विकलो गेलोय. त्यामुळे आता फक्त बघायचं असतं की दर वेळेला हा प्रवास तुम्ही कसा रंजक करता. एंड आम्हाला माहितीच असतो, पण तुमच्या सगळ्यांची ताकद अशी आहे की तुमचा भामटेपणा आणि तुझा निरागसपणा याचा प्रवास कसा होतोय हे फक्त बघायचं असतं. आणि तो प्रत्येक वेळेला इतका रंजक होतो की क्या बात आहे. म्हणजे आणि तुम्हाला दोघांना सगळ्या तिघांना फार त्रास घ्यायला लागत नाही. भामटेपणा तुम्हाला आणायला लागत नाही चेहऱ्यावर. तो म्हणजे क्लासच. मजा आली. वंडरफुल. सई. मॅड परफॉर्मन्स. अरुण दादा, तुम्ही हास्य जत्रेचा एक्का आहात असं मला वाटतं आणि कायम तो वर्क होतो. आणि क्युटी पाय म्हणजे क्युटी पायला पर्यायच नाहीये. तिघांचंही कोऑर्डिनेशन परफॉर्मन्सेस मस्त. मला आवडलं एक्सपेरिमेंट भाषेचं. इंटरेस्टिंग होतं. मजा आली. मंडळी, विनोदाचं हे कथाकथन असं सुरू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची.